बऱ्याच वेळेस असा प्रॉब्लेम येतो, सिबिल स्कोअर कमी असतो. तर सिबिल स्कोअर कमी असताना लोन मिळतं का, आणि जर मिळतं तर कसं? ग्रामीण भागात तर लोकांना सिबिल काय हा प्रकारच माहिती नाही. सगळ्यात पहिले बँक तुमची कुवत आहे किंवा तुमचा सोर्स ऑफ इन्कम नाही चेक करत. सगळ्यात पहिले तुमचं सिबिल चेक केलं जातं. काही लोकांकडे राहायला घरही नाही आहेत, तर बोथ रेंटेड, जर बिझनेसची जागा पण रेंट नाही आणि तुम्ही राहताय पण रेंट नाही, तर बँक फंडिंग करायला विचार करते. वकील खूप मोठी निगेटिव्ह प्रोफाईल आहे लोन देण्यासाठी. बँकेचे किंवा बँक मॅनेजरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, वकील झालं किंवा कुठलाही गव्हर्नमेंट सर्वंट झाला, डिपार्टमेंट असेल किंवा अजून माझ्यासारखा कन्सल्टंट असेल, मला एक कोणी लोन देत नाही. कारण आमच्या ज्या प्रोफाईल आहेत आम्हाला या गोष्टी माहिती आहेत. आणि एक कसं असतं, एनबीएफसी थर्ड पार्टी रिकव्हरी असते, स्वतः रिकव्हरी करत नाही. थर्ड पार्टीकडनं रिकव्हरी करतात, त्यांचे बाउन्सर्स, त्यांचे एजंट, त्यांचे रिकव्हरी ते बॉडीगार्ड वगैरे जाऊन, आणि एकदम चुकीचं आहे. आरबीआय सांगतं की तुम्ही जर अशा प्रकारे जर कोणाकडे रिकव्हरी करत असाल तुम्ही आम्हाला कळवा. तुम्ही डिरेक्टली बँकेत गेलात आणि फर्स्ट डेलाच बँक म्हणते की तुमची फाईल नाही होऊ शकत का, तर बाकीच्या लोकांनी थकवलेली, तर हे अनऑफिशियल रिझन आहे. तुम्हाला लेखी याच्याकडनं घेणं अनिवार्य आहे. तर बँकेकडनं आपण जे कर्ज घेतो त्याचा व्याजाचा परतावा तुम्हाला ते स्टेट गव्हर्नमेंटचं महामंडळ तुम्हाला परत करतं. जर बँकेमध्ये दरोडा टाकायचा असेल तर प्रोसेस काय आहे? पंचवीस सप्टेंबर 2014 रोजी भारतामध्ये सुरू झालेल्या मेक इन इंडिया ह्या इनिशिएटिव्हला यावर्षी 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि याच निमित्ताने द HCF स्टुडिओने खास मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी मराठी लोन कन्सल्टंट प्रशांत भाकरे यांच्यासोबत चर्चा केली आहे. मराठी उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी गरजेच्या सर्व गोष्टी म्हणजेच भांडवल, कागदपत्र, सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणं यासाठी ते काम करतात. जर तुम्हीही व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असाल किंवा तुम्हालाही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवण्यास विसरू नका. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं द HCF स्टुडिओमध्ये. कसे आहात तुम्ही? मस्त मजेत. तर आजचा आपला संपूर्ण पॉडकास्ट हा बिझनेस लोन्स आणि नॅशनल स्टेट लेवल ज्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत ज्या बिझनेसला फायदा देतात आणि बिझनेस एक सामान्य माणूस बिझनेस कसा करू शकतो ह्यासाठी अजून त्याला गती देतात, अशा स्कीम्सबद्दल आपण बोलणार आहोत. नक्कीच. तर तुमचा आधी या फील्डमधला अनुभव थोडासा सांगा आपल्या प्रेक्षकांना. म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली, खरं तर सुरुवात माझ्यापासूनच झाली. जेव्हा माझ्या फॅमिलीमध्ये कुणाला तरी या गोष्टीची किंवा या संदर्भात गरज पडली, ओके, तेव्हा कुठेतरी त्याला ज्या गोष्टींचा त्रास झाला किंवा त्याला जी धडपड करायला लागली, जिथे तो फिरायचा किंवा त्याला व्यवस्थितरित्या योग्य गाईडलाईन नाही मिळाल्या किंवा योग्य मार्गदर्शन नाही भेटलं, त्यातनं कुठेतरी वाटलं की लोकांसाठी आपण हेल्प करू शकतो. जसं की ज्या पद्धतीने आम्ही त्याला हेल्प केली, तशी सुरुवात केली, तेव्हा कुठेतरी वाटलं की जशी अडचण आम्हाला येते तशी अडचण सर्वसामान्य लोकांना येत असेल. जसं की मी बऱ्याच वेळा सांगितलंय की सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्या पोहोचत नाहीत, तर लाभ कसा मिळवून द्यायचा. सो मी विचार केला की आपण कुठेतरी लोकांना यामार्फत मदत करू शकतो. ओके, खूप चांगले तुम्ही काम करताय. आणि सगळ्यात पहिला आपला प्रश्न आहे की जो सगळ्या तरुण लोकांच्या मनात असतो की फायनान्शियल काही त्यांना सपोर्ट नसतो, सामान्य घरातून जे लोक येतात, आणि अशा लोकांना जर का बिझनेस करायचा असेल तर त्यांना भांडवलासाठी पैसे नसतात. मग अशा लोकांना 100% लोन मार्फत ते सुरू करू शकतात का त्यांचा बिझनेस? 100% लोन मिळतं का? 100% म्हणजे कसं असतं माहिती आहे का, बँकांच्या आणि स्कीमच्या काही वेगवेगळ्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात. जसं की जर तुम्ही स्कीम अंतर्गत कुठल्याही गव्हर्नमेंट स्कीम अंतर्गत जर तुम्ही एखादी फाईल म्हणजे एखादं प्रकरण बँकेकडे तुम्ही शो करताय, प्रेझेंट करताय, 100% फंडिंग तर कोणी करत नाही. फायनान्स असेल, खाजगी की वित्तीय संस्था असतील किंवा नॅशनलाइज प्रायव्हेट बँका असतील, सहकारी किंवा अर्बन कोऑपरेटिव्ह बँका देखील असतील, या 80 ते 90% फंडिंग करतात. 10% तुम्हाला स्वगुंतवणूक करावीच लागते. त्यामध्ये ओन कॉन्ट्रिब्युशन असेल 5 to 10% तुम्हाला ते करावंच लागतं. ओके, पण मग एखादा आता सामान्य घरातला व्यक्ती जर का बिझनेस करायचं म्हणतोय आणि जर का तो तुमच्याकडे आला तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे लोनची अमाऊंट त्याच्या हातात मिळूस तर एक्झॅक्टली काय प्रोसेस असते, अशी सोप्या भाषेत एकदा समजा. इम्पॉर्टंट त्याला बिझनेस कुठला करायचा, त्याला कोणता बिझनेस करायचा, पहिले ती कन्सेप्ट त्याची क्लिअर असावी. त्याचा जो ड्रीम आहे, त्याला जो कुठला प्रोजेक्ट करायचा आहे, तो मॅन्युफॅक्चरिंग आहे, सर्व्हिस आहे, ट्रेडिंग आहे की अजून दुसरा कुठला आहे. एकदा बिझनेस जर फायनल झाला, त्यामध्ये पण तो स्टार्टअप आहे की एक्झिस्टिंग बिझनेस आहे, म्हणजे तो आधीपासून बिझनेस करतोय की त्याला नवीन बिझनेस चालू करायचा आहे. जर त्याला नवीन बिझनेस चालू करायचा, सगळ्यात पहिले लोन हे बँक देते.
कन्सल्टन्सी किंवा कुठली सरकारी योजना लोन देत नाही. बरोबर. लोन देण्याचं मुख्य काम कुणाचं आहे? बँकेचं आहे. त्याच्या व्याजावरती बँका चालतात. त्याचा बिझनेस जर कन्फर्म असेल तर सगळ्यात पहिले त्यांनी त्याच्या बँकेत जाणे, त्याच्या बँकेला विचारणा करणे की मला असा बिझनेस करायचा आहे, त्यासाठी माझी ही प्रोजेक्ट कॉस्ट आहे, एवढी रक्कम मला आपल्याकडनं हवी आहे. जर बँकेचा होकार असेल तर आपण कागदपत्रांची संपूर्ण पूर्तता करून ज्या सरकारी योजनेतून त्याची फाईल होतीये, कास्ट कॅटेगरी वाईज आणि एरिया वाईज गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतात त्या योजनेअंतर्गत, ज्या कुठल्या योजनेअंतर्गत त्याची ती फाईल होतीये, ती फाईल तयार करून दिल्यापासनं तर बँकेकडनं लोन डिस्बर्समेंट होईपर्यंत आपण त्याला सहकार्य करतो. देन जेव्हा बँकेकडनं लोन डिस्बर्स होतं त्यानंतर गव्हर्नमेंटच्या स्कीमचा बेनिफिट जो असतो तो पण आपण त्याला मिळवून देतो अगदी सोप्या पद्धतीने. ओके. पण मग असे काही मिनिमम डॉक्युमेंट्स जे की लागतातच, असे कोणते डॉक्युमेंट्स आहेत? डेफिनेटली केवायसी डॉक्युमेंट तर कुठेही लागतातच. आधार कार्ड, पॅन कार्ड, लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट का, गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्या कास्ट कॅटेगरी वाईज आहेत आणि एरिया वाईज आहेत. त्यामुळे ज्या काही बेसिक डॉक्युमेंट आहेत फार अवघड डॉक्युमेंट नाहीत का जे आपल्याकडे नसतील. प्रत्येकाकडे अवेलेबल असतात. तुमच्याकडे जे अवेलेबल डॉक्युमेंट तुम्ही प्रोसेससाठी देऊ शकतात. ओके. पण मग आता समजा बऱ्याच वेळेस असा प्रॉब्लेम येतो की सिबिल स्कोअर कमी असतो भरपूर जणांचा, तर सिबिल स्कोअर कमी असताना लोन मिळतं का, आणि जर मिळतं तर कसं? नक्कीच. सिबिल स्कोअर हा असा मुद्दा आहे जो खेडेगावात जर बघितलं, ग्रामीण भागात तर लोकांना सिबिल काय हा प्रकारच माहिती नाहीये. म्हणजे सिबिल हे काय असतं, हे काय वर्क करतं, नेमकी संस्था काय काम करते, सिबिल हा पॉइंटच त्यांना माहिती नाही. आणि जर तुम्हाला जर कुठल्याही बँकेकडनं, खाजगी वित्तीय कुठल्याही संस्थेकडनं जरी लोन घ्यायचं म्हटलं, बिझनेस लोन असो किंवा वैयक्तिक पर्सनल लोन असो, सिबिल हे खूप मॅटर करतं. सिबिल खराब म्हणजे तुमचे आर्थिक व्यवहार खराब आहेत. सिबिल अशी संस्था आहे जी तुमचे आर्थिक व्यवहार बँकेला शो करते. तुम्ही जर एखादं कर्ज कुठल्या बँकेकडनं जर कर्ज घेतलेलं असेल आणि त्याची जर योग्यरित्या परतफेड केलेली नसेल तर तुमचं सिबिल हे कमी होतं. सिबिल हे खूप मॅटर करतं, म्हणजे प्रायोरिटी बेसवरती हे मॅटर करतं. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही ज्यावेळेस बँकेकडे फाईल प्रोसेसला देतात, सगळ्यात पहिले बँक तुमची कुवत आहे किंवा तुमचा सोर्स ऑफ इन्कम नाही चेक करत. सगळ्यात पहिले तुमचं सिबिल चेक केलं जातं. सिबिल जर चांगलं असेल तर डेफिनेटली तुमची फाईल पुढे प्रोसेस होते आणि अमाऊंट तुम्हाला डिस्बर्स होते. ओके. आता हे सामान्य व्यक्तींना म्हणजे साधारण असा समज असतो की जे श्रीमंत व्यक्ती आहेत किंवा ज्यांच्या खूप ओळखी आहेत त्यांना लोन लगेच मिळतं, पण सामान्य लोकांना लोन मिळण्यासाठी खूप चक्रा माराव्या लागतात. आणि त्यासाठीच मराठी लोन कन्सल्टन्सी त्याच्यासाठी सदैव तत्पर आहे. पण तुमचं म्हणणं तितकंच बरोबर आहे की सर्वसामान्य माणसांना तो त्रास सहन करायला लागतो, तो श्रीमंत माणसांना करायला लागत नाही. कारण साहजिक आहे, बँक लोन देण्या अगोदर त्याची रिकव्हरी कशी होईल पहिले हे बघते. देण्या अगोदर हा व्यक्ती तेवढा कॅपेबल आहे का की मी जी रक्कम याला देतोय ती मला रिकव्हरी झाली पाहिजे. बँक देण्या अगोदर रिकव्हर कसं होईल हे बघते. बँकेचं कामच लोन देणं, त्याच्या व्याजावरती बँका चालतात, पण बँक प्रोफाईल तेवढीच बघते की हा व्यक्ती तेवढा कॅपेबल आहे का. तुम्ही म्हटलात की श्रीमंत व्यक्ती, साहजिक आहे त्याच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे, त्याची कुवत आहे की बँकेचं लोन तो रिपे करू शकतो, त्यामुळे त्यांना एवढी अडचण येत नाही. सर्वसामान्य माणसं काय करतात की, आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे, ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये पण असेल, लोक घेतात पण परतफेड करत नाही. त्यामुळे बँका अक्षरशः, मी तुम्हाला सांगू इच्छितो की बँका ज्यावेळेस व्हिजिट करतात, सगळ्यात फर्स्ट प्रोसेस काय असते, बँकेत फाईल सबमिट केल्यानंतर व्हिजिट करणं. रेसिडेन्शियल व्हिजिट होते, तो व्यक्ती त्या ऍड्रेसवरती राहतो का, देन जिथे कुठे तुम्ही बिझनेस करणार आहात तिथे देखील बँकेची चौकशी होते, व्हिजिट होते. बँक जेव्हा घरी येते अक्षरशः तुम्हाला हाही प्रश्न विचारला जातो किंवा हे बघितलं जातं की तुम्ही लाईट बिल वेळेवर भरता का. जर तुम्ही तुमचं लाईट बिल वेळेवर भरू शकत नाही, तुम्ही माझ्या लोनचे हप्ते वेळेवर भरू शकत नाही, त्यामध्ये मार्किंग असतं बँक मॅनेजरचं. त्या लाभार्थ्याकडनं पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं जातं की त्याची कुवत आहे का ते परतफेड करण्याची. सो तुम्ही जे म्हणतात की श्रीमंत लोकांकडे वेगळ्या पद्धतीने बँक ट्रीटमेंट देते आणि गरीब लोक किंवा सर्वसामान्य लोकांकडे साहजिकच आहे. बँक देण्या अगोदर मी म्हटलं ना की रिकव्हर कसं होईल ते बघते. ओके. पण म्हणजे काहीतरी तुमचं एक एस्टॅब्लिश असलं पाहिजे, तुमचा एक बिझनेस थोडाफार तरी तुम्ही घरात का होईना तो चालू केला पाहिजे, त्यातून काहीतरी तुमचा इन्कम सोर्स व्यवस्थित असेल, तुम्ही नॉर्मल गरजा पार पाडू शकत असाल तर बँक तुमच्यावरती विश्वास ठेवू शकेल. स्टार्टअप साठी फंडिंग होते ना, असं नाही की बिझनेस आधीपासूनच असावा. फक्त जो कुठला बिझनेस त्याला चालू करायचा ना त्याबद्दल त्याला पुरेपूर माहिती असावी. जर त्या बिझनेस बद्दल जर माहिती नसेल तर तो बिझनेस ग्रो कसा करणार, मग इन्कम कसा येणार, त्याला त्या गोष्टीचं मार्केट माहिती असायला हवं. जी कुठली वस्तू तो बनवतोय किंवा विकतोय त्याला ग्राहक आहे का, त्याला कस्टमर बेस आहे का, त्याला मार्केट आहे हे त्याला माहिती असायला, किंवा जो कुठला बिझनेस तो स्टार्ट करतोय त्याच्यामध्ये नॉलेज असणं त्याला इम्पॉर्टंट आहे. जर नॉलेज नसेल तर विक्री होणार नाही आणि इन्कम येणार नाही, बँकेचे हप्ते थकतील. सो असं नाही की एक्झिस्टिंग बिझनेसला बँक फंडिंग करते. तुमचा प्लॅन किंवा तुमचं नॉलेज असेल त्या बिझनेस बद्दलचं तर मार्केटमध्ये तुम्हाला
व्हॅल्यू मिळते त्यानुसार तुम्हाला रिकव्हरी होते. सो बँकेला रिकव्हरी इम्पॉर्टंट आहे. जर मी जे कर्ज देतोय ते मला परतही रिकव्हर झालं पाहिजे. ओके. पण मग समजा एखादा बिझनेस, आता माझ्या डोक्यात एखादी आयडिया आहे बरोबर, आणि समजा मी ती एका प्रेझेंटेशन मार्फत बँकेला सांगितली, तर बँक त्याच्यावरती म्हणजे ते कितपत एंटरटेन करतं? कारण की ती पूर्णपणे माझ्या डोक्यातली आयडिया आहे, मला माहित नाही ती वर्क होईल नाही होईल, तर बँक त्याच्यावर विश्वास ठेवते का? बघा, फंडिंग करणं हे बँकेचं काम आहे. आणि इन्व्हेस्टर हा तुम्ही जे म्हणता की एखादा प्लॅन, एखादा तो प्लॅन नेमका आधीपासून मार्केटमध्ये वर्क करतोय की तो नवीन आहे हे मॅटर करतं. जर आधीपासून कोणीतरी, साहजिक आहे, किराणा दुकान जरी टाकायचं म्हटलं, तोच जर बिझनेस प्लॅन तुम्ही बँकेकडे घेऊन गेलात तर बँकेला फंडिंग करणं आहे प्रोफाईल बघून. तिथे मग बिझनेस मॅटर नाही करत. इनिशियल लेवलला त्याची प्रोफाईल मॅटर करते. तो बिझनेस आधीपासून आहे की नवीन आहे. जरी तो नवीन बिझनेस आहे, मग त्याच्या फॅमिलीमध्ये सोर्स ऑफ इन्कम नेमका काय, आई वडील, म्हणजे आई वडील काय करतात, जॉब करतात की बिझनेस करतात, म्हणजे त्याच्या फॅमिलीपासून तो बिझनेस करतोय की त्याची जॉब प्रोफाईल आहे, हे मॅटर करतं. पण म्हणजे असं तर नाही की समजा आता माझ्या डोक्यातली आयडिया आहे ती समजा वर्क नाही केली तर घरच्यांचं इन्कम तुम्ही म्हणालात की जसं तपासलं जातं, तर मग रिकव्हरी त्यामार्फत पण करतात का मग ते? डेफिनेटली. कसं असतं माहिती का, कर्जदार आणि सहकर्जदार, प्रत्येक सहकर्जदार, म्हणजे जसं की कर्जदाराला सहकर्जदार कंपल्सरी असतो, गॅरंटर आपण त्याला म्हणतो, को-ऍप्लिकंट. ऍप्लिकंट सोबत को-ऍप्लिकंट पण हा तितकाच गरजेचा आहे. जर ऍप्लिकंट कडनं जर रिकव्हरी नाही झाली तर को-ऍप्लिकंट कडनं ते रिकव्हर केलं जातं. आणि त्याहीपेक्षा कुठलंही लोन देण्याआधी त्या व्यक्तीकडनं मॉर्गेज हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, तारण घेतलं जातं. जर त्याच्याकडनं जर रिकव्हरी झाली नाही, जी कुठली गोष्ट आपण त्याकडनं मॉर्गेज घेतलेली, ती उद्या त्याचा निलावही करू शकतात बँक. तेवढी अथॉरिटी बँकेला आहे. आता समजा तारण ठेवायला काही वस्तू नसेल, ओके, बरोबर, तर त्याचा काही मार्ग आहे का? आहे. आरबीआयच्या गाईडलाईन नुसार किंवा आरबीआयच्या रुल्स नुसार आता सर्वसामान्य, जसं की ह्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत. काही लोकांकडे राहायला घरही नाही आहेत, बरोबर, पण बोथ रेंटेड. जर बिझनेसची जागा पण रेंट नाही आणि तुम्ही राहताय पण रेंट नाही, तर बँक फंडिंग करायला विचार करते. साहजिकच आहे मॅम. जर एखाद्याला एक रक्कम द्यायची आहे, उद्या त्या व्यक्तीने रिपेंड नाही केली तर त्याला कुठे शोधत बसणार बँक? बरोबर. सो तुमच्याकडे काहीच नाही अशातला भाग नाहीये. जर स्टार्टअप असेल आणि मॉर्गेजसाठी तुमच्याकडे कुठलीच वस्तू नाहीये, प्रॉपर्टी नाहीये किंवा ऍग्रिकल्चर लँड नाहीये, शेती नाहीये, तर 10 लाखापर्यंत विदाऊट मॉर्गेज देण्याची अथॉरिटी म्हणजे बेसिक लेवलला बँक मॅनेजरला आरबीआयने दिलेली आहे. पण बँक मॅनेजर काय बघणार, त्याची प्रोफाईलच बघणार. त्यासाठी त्याचे व्यवहार थोडेफार चांगले असावेत, कुठेतरी त्याचा सोर्स ऑफ इन्कम फॅमिलीमध्ये बऱ्यापैकी असावा. सो 10 लाखापर्यंत विदाऊट मॉर्गेज, विना तारण कर्ज देण्याची अथॉरिटी बँक मॅनेजरला आरबीआय कडनं आहे. आता आपण जसं म्हटलं की जे नवीन बिझनेसेस आहेत, म्हणजे न्यू एज करिअर्स आपण त्याला म्हणतो, की स्टार्टअप्स किंवा आता कमेडियन्स आहेत, स्टँडअप कमेडियन्स आहेत, किंवा आता कंटेंट क्रिएटर्स आहेत, आता ते पण पुढे जाऊन बिझनेस किंवा एक त्यांचा मेन स्ट्रीम इन्कम म्हणूनच त्या गोष्टीला बघतात. तर मग अशा लोकांना लोन मिळतं का? नाही, ती इन्व्हेस्टमेंट फील्ड झाली. ओके, बिझनेस ही तुमची बिझनेस कन्सेप्ट आहे, पण तुमचा जो काय म्हणतात ना की तुमचा जो हे कस्टमर बेस आहे तो असा फिक्स नाहीये ना. बरोबर. सोशल मीडिया किंवा एंटरटेनमेंट फील्ड झालं, याला तुम्हाला कुणी फंडिंग करत नाही. ओके. जर तुम्ही यामध्ये एखादा स्टुडिओ टाकताय, फोटो स्टुडिओ करताय, फोटोग्राफी तुम्ही करताय, त्यासाठी तुम्हाला फंडिंग मिळतं. फर्निचर पासून तुम्हाला कॅमेरा परचेस करेपर्यंत यासाठी तुम्हाला हेल्प होते. पण कॉन्टेंट क्रिएटर असेल, युट्यूबर असतील, तर यांना फंडिंग बँक कोणत्या बेसवर करेल? तुम्हाला त्यासाठी जर स्टुडिओ जर टाकायचा आहे तर त्याचा खर्च तुम्हाला कशासाठी येणार आहे? इक्विपमेंटसाठी. तर ते इक्विपमेंट परचेस करण्यासाठी डेफिनेटली बँक तुम्हाला फंडिंग करते. अच्छा, येस. ओके. पण मग फ्रीलान्सर्स पण यात येतात का, की फ्रीलान्सर्सला पण लोन नाही मिळत? मॅटर करतं की तुम्ही जो खर्च बँकेकडनं घेणार आहे ना, जे कॅपिटल बँकेकडनं आपण घेतोय, ते तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे करणार, तुम्ही वापरणार कुठे? जर ते मशिनरी पार्ट असेल, प्रोडक्ट पार्ट असेल, इक्विपमेंट असेल, तर डेफिनेटली फंडिंग होते. पण तुम्ही ते स्वखर्चासाठी जर यूज करणार असेल तर तुम्हाला ते नाही भेटत. आणि आता भरपूर प्रोफेशन्स असे असतात की ज्यांचं काही इक्विपमेंट पण नसतं आणि ते सर्व्हिस बेस्ड असतात. बरोबर. जसं की वकील झालं किंवा असे, तर त्यांना मिळतं का लोन? नाही, वकील ही खूप मोठी निगेटिव्ह प्रोफाईल आहे लोन देण्यासाठी. बँकेचे किंवा बँक मॅनेजरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, वकील झालं किंवा कुठलाही गव्हर्नमेंट सर्वंट झाला, डिपार्टमेंट असेल किंवा अजून माझ्यासारखा कन्सल्टंट असेल, मला कोणी लोन देत नाही. कारण आमच्या ज्या प्रोफाईल आहेत आम्हाला या गोष्टी माहिती आहेत. उद्या बँक रिकव्हरीला आली तर आम्हाला त्या गोष्टी माहिती आहेत की आम्ही त्यांना रिकव्हरी करू देऊ शकत नाही, कारण त्यातली आम्हाला प्रॉपर माहिती आहे. वकील झाला ही निगेटिव्ह प्रोफाईल आहे, त्या यांना बँक उभंही करत नाही. म्हणजे नॉलेज असणं. पत्रकार झालं, जसं की रिपोर्टर झालेत, यांना नाही बँक लोन प्रोव्हाइड करत. रिपोर्टरला माहिती आहे उद्या रिकव्हरीला जर हा बँकेला आला तर पत्रकार काही ऍक्शन घेऊ शकतो. त्यामुळं हे निगेटिव्ह प्रोफाईल आहेत. वकील,
तुमचे रिपोर्टर असतील किंवा डिपार्टमेंट असेल, ओके त्यांना लोन दिलं जातं, पण ते बिझनेस प्रोफेशन त्यांचं वेगळं असावं, त्या प्रोफेशनसाठी त्यांना फंडिंग नाही भेटत. हीच जर का पार्टनरशिप त्यांनी केली कोणासोबत किंवा असं काही प्रॉपर करू बिझनेस शकता. त्यांना हे तर मिळतं. करू शकता, पण ती प्रोफाईल त्यांना त्या प्रमाणात शो नाही करावी लागणार अच्छा की मी वकीलच आहे मग मला फंडिंग हवंय, मग अशा गोष्टी ते शो अप नाही करू शकत. ओके ओके. आता रिपेमेंट बद्दल आपण बोलतोय. समजा एखाद्या सामान्य व्यक्तीने लोन घेतलं, ओके बिझनेस चालू केला. ओके आता बिझनेस म्हणलं की चढ उतार आलेच. बरोबर, नक्कीच. तर एखाद्या वेळेस समजा 1-2 इन्स्टॉलमेंट्स नाही भरू शकलो तर काय प्रोसेस असावी, म्हणजे कस्टमरच्या साईडनी की त्यांनी स्वतः बँकेला कळवावं का, किंवा काय काही ब्रीदिंग पिरियड मिळतो का? डिपेंड करतं की ते अचानक घडलंय की तो ठरवून करतोय. ओके. बरेच लोक ठरवूनही करतात की मला रिपेस करायचं नाही. ते कुठे घडतं, जिथे त्यांनी कुठली प्रॉपर्टी बँकेला मॉर्गेजच केलेली नसते. ओके. 2 पार्ट आहेत. जर एखादी गोष्ट मॉर्गेज करून जर कर्ज घेतलंय, त्याला ती भीती आहे, जर मी रिपेमेंट नाही केलं, जी गोष्ट मी मॉर्गेज केली आहे ती उद्या बँक काय करेल, सीज करेल, जप्त करेल. जर ज्या ठिकाणी तुम्ही जर कुठली प्रॉपर्टी मॉर्गेजच केलेली नाही, विनातारण जर बँकेकडनं कर्ज घेतलंय, त्याला भीती नाहीये ना. बरोबर. उद्या रिपेमेंट जरी नाही केलं तर बँक माझ्याकडनं काही रिकव्हरीसाठी करू शकत नाही. पण तुम्ही ते ठरवून करते की तुमच्याकडनं ते काही जसं की हॉस्पिटलाइज इश्यू आहे, काही वैयक्तिक इमर्जन्सी आहे, त्या ठिकाणी जर तुम्हाला माहिती आहे की पुढचे 3 महिने 4 महिने तुमच्याकडनं हप्ते रिपे होऊ शकत नाही, तर तुम्ही रिसर बँकेत जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात की पुढचे 3 महिने माझ्याकडनं हप्ते भरले जाणार नाहीयेत. ओके. त्या ठिकाणी बँक तुम्हाला ते पॅनल्टी लावते, पण तुमचं सिबिल वरती इम्पॅक्ट पडत नाही त्या गोष्टीचा. ओके. का, तुम्ही ते ऑलरेडी बँकेला तुम्ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे की पुढचे 3-4 महिने माझा बिझनेस कमी प्रमाणात चालणार आहे किंवा माझा काही हेल्थ इश्यू, जो काही इश्यू असेल तो, पण तो पण कसा पाहिजे की बँकेला त्या गोष्टी समजायला पाहिजे. उगाच तुमची कारणं जर एकदम अनऑफिशियल असेल तर बँक नाही तुम्हाला ते कॉपरेट करत. ओके. सो मॅटर करते की तुम्ही ते ठरवून करताय की सांगून करताय. ओके. म्हणजे पटणारे जर का कारण असतील, डेफिनेटली जर तुमच्याकडे काही आपत्ती आली आहे, तुमच्याकडे हॉस्पिटलाइज इश्यू असेल किंवा एखादं काही खूप मोठं काही जाळपोळ झाली आहे किंवा बिझनेसच पूर्ण लॉस मध्ये जातोय, इन्कमच येत नाहीये, तुम्ही 3-4 महिन्याचं लॉक इन पिरियड त्यांच्याकडनं घेऊ शकता. ओके. पण मग हे किती कस्टमर्सला माहित असतं? कसं असतं माहिती का, सुरुवात तर योजनांपासूनच आहे. मी म्हटलं ना मगाशी, सरकार योजना राबवतं, सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या पोहोचत नाहीत. आणि योजना कुणासाठी राबवतं, सर्वसामान्य लोकांसाठीच, पण त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवल्या जात नाही. जरी एखादी योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली, त्याचा लाभ कसा घ्यायचा त्या लोकांना माहिती नसतं आणि कुठेतरी ते खाजगी एजंटला बळी पडतात आणि फसले जातात. सो डिपेंड करतं की त्यांना मुळात तर या गोष्टीच माहिती नाहीये, हे रूल्स माहित नाहीच आहे आणि बँकही त्या गोष्टी सांगत नाही, आवर्जूनच सांगत नाही. आणि त्यांना माहिती उद्या जर हप्ता थकला, पॅनल्टी भरून रक्कम आम्हाला जास्तच रिकव्हर करायची आहे. सो त्या गोष्टी त्यांना नसतात माहिती. तेच की आता समजा बँक्स आहेत, त्यांना सगळं माहित असतं की हे काही फायदे आहेत कस्टमर्सला, पण ते मुद्दामून सांगत नाहीत. की जसं आता एखाद्या कस्टमरचं 1-2 इन्स्टॉलमेंट थकले, तर म्हणजे 2 पण नाही, एखादं जरी इन्स्टॉलमेंट थकलं तर बँकेचे लोक हे आता लिगल इलिगल तुम्हीच सांगा, पण 100 वेळेस फोन करतील दिवसातून, रात्री अपरात्री फोन करतील किंवा अरेरावीच्या भाषेत बोलतील, त्यासाठी त्यांनी वेगळी माणसं नेमून दिलेली असतात. तर हे कितपत योग्य आहे किंवा कितपत ते त्यांना अलाउड आहे की नाहीये? डेफिनेटली प्रश्न अगदी बरोबर आहे. काय होतं माहितीये का, मॅटर करतं की आपण कर्ज खाजगी बँकेकडनं घेतलंय, यात मॅटर करतं की तुम्ही गव्हर्नमेंट बँकेकडनं फंडिंग घेतलंय, प्रायव्हेट बँकेकडनं घेतलंय की कुठल्या NBFC नॉन बँकिंग फायनान्स कडनं घेतलंय. अरेरावीची भाषा करणं हे गव्हर्नमेंट बँकेकडनं तर अजूनपर्यंत घडलेलं नाहीये. ओके. कसं असतं, जरी उद्या त्याच्याकडनं रिपेमेंट नाही झालं, मी म्हटलं ना गव्हर्नमेंट बँक, सरकारी बँक, सहकारी बँक किंवा कुठली प्रायव्हेट बँक, मॉर्गेज हा पार्ट त्यांच्याकडे प्रायव्हेट बेसवरती असतो. पण विदाऊट मॉर्गेज जर एखादी फाईल त्यांनी प्रोसेस केली आहे, तारण न घेता त्यांनी जर एखाद्या लाभार्थ्याला जर लोन दिलंय, रिकव्हरी करताना त्याच्याकडनं, आणि कसं माहिती का, लगेच 1 महिन्याचा हप्ता थकल्यानंतर लगेच बँक रिकव्हरीसाठी त्याला त्रास देत नाही. एक टाइम पिरियड असतो, 2 हप्ते 3 हप्ते 4 हप्ते थकल्यानंतर बँक फोनवरती डिस्कस करते किंवा ब्रांच मॅनेजर व्हिजिटला जातो, तिथं लोकेशनला व्हिजिट करतो, बिझनेस लोकेशनला, की बिझनेस चालू आहे की हा मुद्दा म्हणूनच थकवतोय. मॅटर करते की तुम्ही ते लोन कुणाकडनं घेतलंय, हा त्रास कुणाकडनं होतो माहितीये मॅम, NBFC नॉन बँकिंग फायनान्स, जसे ज्या बँकांना IPC कोडच नाहीये, ज्या RBIचे रूलही फॉलो करत नाही, त्यांचं मी नाव नाही घेऊ शकत ऑफिशियली, आणि ज्या पद्धतीने ते त्रास देतात हे खूप चुकीचं आहे. RBIच्या गाईडलाईन नुसार तुम्हाला ह्या गोष्टी करण्याची अथॉरिटी नाहीये. त्याची परिस्थिती जर खरंच एकदम गरिबीची आहे किंवा एकदम सर्वसामान्य फॅमिलीचा तो बिलॉंग करतोय, त्याचा बिझनेस खरंच तो एकदम संपल्यागतच जमा आहे, तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती अशा पद्धतीने तुम्ही आरोप करू शकत नाही. आणि हे कसं असतं, NBFC थर्ड पार्टी रिकव्हरी असते,
स्वतः रिकव्हरी करत नाही, थर्ड पार्टीकडनं रिकव्हरी करतात, त्यांचे बाउन्सर्स, त्यांचे एजंट, त्यांचे रिकव्हरी ते बॉडीगार्ड वगैरे जाऊन, आणि एकदम चुकीचं आहे. आरबीआय सांगतं की तुम्ही जर अशा प्रकारे जर कोणाकडे रिकव्हरी करत असाल तुम्ही आम्हाला कळवा, किंवा तुम्ही त्याच्यावरती FIR दाखल करू शकता. असं नाहीये की आपण कर्ज घेऊन खूप मोठी चुकी केली आहे, फक्त कारण तुमचं जेन्युइन पाहिजे. तुम्ही उगाच विनाकारण जर थकवतात ना, साहजिकच तुम्हाला त्या पद्धतीने रिकव्हरी करणे, तुमचा बिझनेस खरंच संपलाय किंवा नाहीच वर्क करत आहे, सो त्या ठिकाणी पण ते ज्या पद्धतीने ते रिकव्हरी करताय आरबीआयच्या गाईडलाईननुसार ते एकदम चुकीचं आहे. तुम्ही त्या विरोधात तुम्ही स्वतः गुन्हा दाखल करू शकता त्या लोकांवरती. ओके, म्हणजे पण काय मार्ग आहे की गुन्हा दाखल करणं की अजून काय मार्ग? FIR करणं किंवा आरबीआयला मेल करणं. ओके, सगळ्यात सोपं तर तुम्ही डायरेक्ट नियर बाय तुम्ही डिपार्टमेंटकडे जाऊन, नियर बाय चौकीकडे जाऊन तुम्ही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू शकता. पण लोकांना काय वाटतं, मी कर्ज घेतलंय म्हणजे खूप मोठी चुकी केली. नाही, तुम्ही जर कर्ज घेतलंय तुम्ही व्याजाचे हप्ते पण भरतायत, तुम्ही त्यापेक्षा त्यांचं व्याज तुम्ही ते रिपे करतायत ना. तुमचा जर बिझनेसच चालत नाहीये, पण जी पद्धत आहे रिकव्हरी करण्याची ती एकदम चुकीची आहे. स्वतः आरबीआयने सांगितलं तुम्ही नियर बाय चौकीत गुन्हा दाखल करू शकता, तुम्ही FIR करू शकता त्यांच्या अगेन्स्ट. असं नाही की तुम्हाला कोणी सपोर्ट करणारच नाहीये, मग डिपार्टमेंट प्रॉपर हेल्प करतं. पण मग असं समजा आपल्याला लॉंग टर्म साठी कोणतं लोन घ्यायचंय, ओके, तर कोणती बँक प्रेफर करावी, गव्हर्नमेंट की कसं? डिपेंड करतं की सपोज फॉर एक्झाम्पल त्याचा आता इनिशियल लेवलला कुठल्या बँकेत अकाउंट आहे. ओके ओके, आता असं नाही की त्याचं अकाउंट जर सरकारी बँकेत आहे आणि त्याने प्रायव्हेट बँकेकडनं फंडिंग घ्यावी. त्याचं स्टार्टअप पासून म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा आपण बँकेत अकाउंट ओपन करतो, मेन मुद्दा आहे की आपण अकाउंट ओपन करणं जेव्हा करतो तेव्हा कुठल्या बँकेत करावं. तर साहजिक आहे की तुम्ही सरकारी बँकेतच अकाउंट ओपन करावी. ओके, असं कंपल्सेशन नाही आहे. HDFC बँक आहे, तुम्हाला माहिती इकॉनॉमीला ते टॉप 3 मध्ये, इंडियाच्या लास्ट टॉप 3 मध्ये इकॉनॉमीला HDFC बेस्ट, सर्व्हिस पण चांगली. मॅटर करतं की आपल्या इनिशियल लेवलला कुठल्या बँकेत अकाउंट आहे, त्यात आपले व्यवहार कसे आहेत. असं नाही की तुम्ही प्रायव्हेट बँकेतच ओपन करा, सरकारी बँकेतच ओपन करा, पण मी प्रेफर करेल की तुम्ही सरकारी बँकेत तुमचं अकाउंट असू द्या. सरकारी बँकेतून समजा लोन घेतलं आणि ते रिपे नाही करू शकलो तर त्यांची प्रोसेस ही बऱ्यापैकी म्हणजे गाईडलाईन्सला धरून असते. बरोबर, त्यांना आरबीआयचे गाईडलाईन फॉलो करावेच लागतात, रूल्स फॉलो करावेच लागतात. जसं बघितलं की आता आरबीआयने रेपो दर कमी केलाय, म्हणजे तुमच्या जो व्याजाची रक्कम होती हप्ता तो कमी केलाय. अजून भरपूर बँकांनी तो अजून नाही केलाय, तो कंटिन्यू नाही केलाय, तो अंमलात नाही आणलाय, अजूनही त्यांचं चालतच रिकव्हरीचं. त्यांनी अजूनपर्यंत व्याजदर त्यांचे कमी नाही केलेले आहेत. ज्या बँका NBFC किंवा प्रायव्हेट बँका ज्या आरबीआयचे गाईडलाईन फॉलो करत नाही, सो यांना हा प्रॉब्लेम मग त्या लाभार्थ्यांना होतो त्याचा, आणि ते काही करूही शकत नाहीत. त्यावरती ऍक्शन आरबीआयनेच घ्यायला हवी. आता बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं, म्हणजे बिझनेस लोन्स संदर्भात हे होतं का की लोनची जी अमाऊंट असते ती 100% अप्रूव्ह होते बँकेकडून, ओके, पण बँक ही 80% अमाऊंटच ग्राहकाच्या हातात देते आणि 20% स्वतःकडे ठेवते, आणि जेव्हा पहिला इन्स्टॉलमेंट असतो तो पूर्ण अमाऊंट वरती असतो. प्रत्येक बँकेची काम करण्याची पद्धती वेगवेगळी असते. त्यामध्ये प्रायव्हेट असेल, सहकार क्षेत्र असेल किंवा आपलं सरकारी असेल. पण असं नाहीये जसं की तुम्ही विचारलं की बँक 100% मधलं 20% त्यांच्याकडे ठेवून देते. मुळात फंडिंग करतानाच बँक प्रोजेक्ट कॉस्टच्या 80 ते 90% फंडिंग करते. मगाशी म्हटलं मी तुम्हाला, कुठलीच बँक किंवा कुठलीही खाजगी वित्तीय संस्था किंवा NBFC नॉन बँकिंग फायनान्स 100% फंडिंग करत नाही. 10% किंवा 5% स्वगुंतवणूक ही करावीच लागते. म्हणजे जर तुम्हाला जर 10 लाख रुपये हवेत ना, तर बँक तुम्हाला 90%ने 9 लाख रुपये फंडिंग करेल. लाख रुपये तरी तुमचे असावेत. तुमच्याकडे तेही नाही म्हटल्यावर बँकेने कुठल्या विश्वासावर तुम्हाला फंडिंग करायची. बरोबर. सो कुठलीच बँक 100% फंडिंग करत नाही, 80 ते 90% 95% पर्यंत फंडिंग करते. ओके, आता समजा मी एखादं लोन घेतलं आणि माझा बिझनेस हा रुळावर लागायला समजा 3-4 महिने लागणार आहेत. ओके, किंवा कोणत्याही बिझनेस एक रुळावर लागायला वेळ लागतोच, तर ब्रीदिंग पिरियड असतो का? लॉकिंग पिरियड असतो. डिपेंड करते की तो बिझनेस कोणता आहे. ओके, तो सर्व्हिस बिझनेस आहे, ट्रेडिंग बिझनेस आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे. ओके, किंवा त्याचा जो स्टार्टअप एक एक्झिस्टिंग आहे. जर स्टार्टअप असेल तर नक्कीच, तर एखादा मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल ती उभं करण्यासाठी 3-1 महिने लागतात, आणि कस्टमर बेस स्टेबल होण्यासाठी 3-1 महिने लागतात. तर आरबीआयच्या रूलनुसार, आरबीआयच्या गाईडलाईननुसार बँकांना ॲच्युरिटी आहे किंवा कस्टमरला पण ॲच्युरिटी आहे की 6 महिने तुम्हाला एकही रुपयाचा हप्ता द्यायचा नाहीये. 6 महिने बिझनेस उभा करायला लागतात. तुम्ही जसं म्हटले रुळायला बिझनेस वेळ लागतोच. सोर्स ऑफ इन्कम किंवा तो तेवढा रिपे करण्यासाठी जी अमाऊंट आहे ती येण्यासाठी वेळ लागतोच. लगेच आज लोन घेतला आणि लगेच पुढच्या महिन्यात इन्कम सगळं असं नाहीये. सो बँकांना ॲच्युरिटी आहे की 6 महिन्याचा लॉकिंग पिरियड त्यांना द्यावा. 7व्या महिन्यापासून तुमचा पहिला हप्ता चालू होतो. पण आपल्याला त्यासाठी त्यांच्याकडे रिक्वेस्ट करावी लागते. बँक या गोष्टी स्वतःहून सांगत नाही मॅम, तुम्हाला गोष्टी माहिती असायला हव्यात. आणि तुमच्याकडे ॲच्युरिटी आहे, जर तुम्ही खरं स्टार्टअप करताय ना, तुम्ही त्यांना सांगू शकता की माझा जो पहिला हप्ता आहे ना तो 3 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर तुम्ही चालू करू शकता.
ओके. पण म्हणजे बऱ्याच लोकांना हे माहित नसतं. तर मग आता आरबीआय बरोबर. म्हणजे आपण एवढ्या ऍड्स बघतो, तर ह्या बाबतीत का अवेअरनेस स्प्रेड नाही करत? कारण बँक्स हे स्वतःहून सांगत नाही नाहीत सांगत. आणि मग लोकांना पहिल्या महिन्यातच हा प्रश्न पडतो की अजून माझा बिझनेस नाही चालू झालाय नीट, तर मग मी कसे इन्स्टॉलमेंट्स भरू? बरोबर. तर ह्यासाठी अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी काही केलं पाहिजे का तुम्हाला त्यासाठीच वाटतं? मी म्हटलं ना की हां. योजना ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली जात नाही. हम्म. ह्या अवेअरनेसच्या ज्या गोष्टी आहेत, बँक या गोष्टी तुम्हाला नाही सांगणार आहे हम्म. की तुम्ही 6 महिन्याचा लॉक इन पिरियड घेऊ शकता. हम्म. ते जसं की कन्सल्टन्सीच्या मार्फत किंवा अजून कुठल्या खाजगी वित्तीय संस्था असतील हम्म. आमच्यासारख्या, हम्म. त्या तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करते. ओके. त्यामुळे तुम्ही काम कोणाकडनं करून घेताय, हम्म. हम्म. तुम्ही जी प्रोसेस करता डॉक्युमेंटेशनची, खाजगी एजंटकडनं करतात की आमच्यासारख्या कन्सल्टंटकडनं करतात, हे मॅटर करतं. जेव्हा तुम्ही आमचं कन्सल्टेशन घेतात, आपल्याकडनं सर्व्हिस जेव्हा दिली जाते, ह्या गोष्टी सगळ्या आपण त्यांना सांगतो. ओके. तर आता साहजिकच आहे, मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे, 50-1 लाखाची प्रोजेक्ट कॉस्ट आहे. हम्म. जर त्याला 10-12 लाख रुपये जर हप्ताच येणार आहे 4-5 लाखापर्यंत, तर तो एवढा नाही रिपे करू शकत स्टार्टिंग पासून. बरोबर. त्याला आपण ते सांगतो गोष्टी. बँकेला आपण स्वतः प्रेफर करतो की त्याला 5-6 महिने आपण लॉक इन पिरियड देऊयात. ओके. कन्सल्टंट्सचा एकदा लोन मिळाल्यानंतर काय रोल असतो? खूप मोठा रोल असतो. काय असतं माहितीये, गव्हर्नमेंटच्या स्कीमचा जो बेनिफिट असतो ना, तो लोन डिस्बर्समेंट नंतरच असतो. अच्छा. येस, 6 महिने 3 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. तो त्याने फक्त कस्टमरचं काम काय किंवा त्या लाभार्थ्याचं काम काय की त्याचे हप्ते थकता कामा नाही. बरोबर. त्याचा हप्ता थकला की गव्हर्नमेंटच्या स्कीमचा बेनिफिट मिळत नाही. इनिशियल लेवल आपण काय करतो, बँकेची प्रोसेस होण्या अगोदर गव्हर्नमेंट स्कीमची प्रोसेस मंजुरी काढणं अनिवार्य आहे. त्यानंतर बँकेची प्रोसेस तुम्ही पूर्ण करा. देन तुम्हाला लोन मंजूर झालं, तुमच्या अकाउंटला लोन डिस्बर्स झालं की मग पुढची प्रोसेस इम्पॉर्टंट आहे गव्हर्नमेंट स्कीमची. जो बेनिफिट आहे त्यामध्ये सबसिडी असेल ती कधी मंजूर होते, लोन डिस्बर्स झाल्यानंतर मंजूर होते. पुढे 6 महिने किंवा 3 वर्ष त्यावरती आपण वॉच ठेवतो, देन त्या सबसिडी त्याच्या अकाउंटला जमा होत्या. ओके. आता तुम्ही कन्सल्टंट म्हणून तुम्हाला आतल्या गोष्टी भरपूर माहित असतात, म्हणजे ज्या सामान्य लोकांना माहित नसतात. बँक जेव्हा लोन देतात तेव्हा भरपूर लोक तर फक्त कुठे सही करायची असं म्हणून सही करून अमाऊंट घेतात, कारण की त्यांचे हात कुठेतरी कदाचित अडकलेले असतात, त्यांना लगेच अमाऊंटची गरज असते. सो अशा कोणत्या गोष्टी आहेत, आता तुम्हीच सांगा, की बँक्स लोकांपासून लपवतात? लपवता म्हणजे कसं माहितीये का, त्या डिपेंड करते, त्यांना कस्टमरची गरज आहेच. बरोबर. कारण त्यांचं काम असतंय की लोन देणं. लोन दिलं नाही तर त्यांना व्याज येणार नाही, त्यांच्या बँकात त्या लेवलला ते ग्रो करणार नाही. अशा कुठल्या पर्सनलाइज गोष्टी नाहीये, डिपेंड करते की आपली प्रोफाईलच कशी आहे. अच्छा. उलट त्यांना कस्टमर बेस हवाय, पण कसे हवेत लोक, जेन्युइन हवेत, की घेतलेलं कर्ज योग्य वेळी परतफेड करतील. त्या व्यतिरिक्त अशा काही स्पेशल गोष्टी नाहीत जे ते हाईड आहेत किंवा ते लोकांना सांगत नाहीत. एवढंच की अशा गोष्टीत की जसं की व्याजदर असेल, आरबीआयचे रूल फॉलो करून तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला घेणं अनिवार्य आहे. जर त्यापेक्षा जास्त तुम्ही घेत असाल तर तुम्ही आरबीआयकडे कंप्लेंट करू शकता. ओके. ह्याच गोष्टी शक्यतो माहित नसतात, मग तुमच्यासारख्या कन्सल्टंट थ्रू त्या गोष्टी सोप्या होतात. मी तेच म्हटलं ना की तुम्ही काम कोणाकडनं करून घेता हे मॅटर करतं. तुम्ही एजंटकडनं करून घेता की कन्सल्टंटकडनं करून घेता. तुम्ही जर आमच्याकडे येतायत, आम्ही तुमची जर फाईल होत असेल तरच आपण तुमची फाईल प्रोसेसला घेतो. खाजगी एजंट सिव्हिल खराब असेल तरी म्हणतात की मी तुमची लोनची फाईल करून देतो. त्याचं उद्दिष्ट फक्त एवढंच की समोरच्याकडनं पैसे उबळायचे. आमचं काम कसं आहे, तुमची फाईल होत असेल तरच आपण ती प्रोसेसला घेतो, नाहीतर नाही म्हणून सांगतो. एखादी तुमची अशी आठवणीतली कोणती केस आहे का की जी खूप अवघड होती पण तुम्ही ती केली, म्हणजे त्या माणसाला लोन मिळवून दिलं? अवघड म्हणजे कसं आहे माहितीये का, सर्वसामान्य माणूस जेव्हा बँकेत जातो, मुळात सर्वसामान्य माणूस बँकेत जायलाच घाबरतो. इथून सुरुवात आहे. मग जेव्हा एखादा व्यक्ती किंवा ग्रामीण भागातील शेतकरी लोक असतील ते आमच्याकडे येतात, त्यांना आम्ही जेव्हा सगळ्या गोष्टी समजून सांगतो, जेव्हा ते त्यांना एक तयार करतो, डॉक्युमेंटेशन पासून तर बाकीच्याही गोष्टी तयार करून जेव्हा आपण त्यांना बँकेत पाठवतो, आणि जेव्हा ते बँकेला स्वतः रिप्रेझेंट करतात की मला हा बिझनेस करायचा आहे, यासाठी मला फंडिंग हवी आहे. कधीतरी असं होतं की तुम्ही डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं ओके असतं, तुम्ही बँकेला चांगल्या प्रकारे तुम्ही प्रेझेंट पण करतात, पण गावाकडच्या ग्रामीण भागातील बँका तुम्हाला प्रॉपर सहकार्य करत नाही. आणि हा खूप मोठा क्रिटिकल इश्यू मॅम, की ग्रामीण भागातीलच नाही, शहरी भागातील बँका सर्वसामान्य लोकांना सहकार्य करत नाही. सो एक केस म्हणजे अशा बऱ्याच केसेस आहेत जिथे बँका सपोर्ट करत नाही, त्या ठिकाणी स्वतः आम्हाला त्यांच्यासोबत डिस्कस करावं लागतं आणि त्यावरती बर्डन द्यावं लागतं. बर्डन देणं म्हणजे कसं माहिती, त्यांना काय वाटतं की याने कुठेतरी ती ऍडव्हर्टाईज बघितली आणि याला बिझनेस बद्दल नॉलेज नाहीये आणि हा रॅन्डमली आलाय माझ्याकडे लोन हवंय म्हणून. बरोबर. पण जेव्हा आपल्याकडनं तो फाईल करून घेतोय आणि बँक त्याला नाही म्हणतीये, म्हणण्याचं रिझन काय, तू डायरेक्टली तू सांगू शकत नाही कस्टमरला की तुझं लोन नाही होणार आहे. आरबीआयच्या गाईडलाईन नुसार तर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बँकेमध्ये फाईल सबमिट केली आमच्याकडनं घेऊन, डॉक्युमेंटेशन मध्ये बँक कुठल्या प्रकारची क्युरी काढत नाही आपल्या डॉक्युमेंटमध्ये, डॉक्युमेंट प्रॉपर असतात, बँकेला भीती काय रिकव्हरी होईल का, किंवा आधीपासूनच त्या गावामध्ये किंवा त्या परिसरामध्ये लोकांनी घेतलेली कर्ज वेळेत परतफेडच केलेली नसतात. तर बँक बघताना ह्या व्यक्तीकडे पण त्याच दृष्टीने बघते की हा व्यक्ती पण तसंच करेल का.
पण हे चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंटेशन प्रॉपर फाईल घेऊन बँकेत तुमची प्रोफाईल सबमिट करतात तरी देखील जर तुम्हाला बँक टाळाटाळ करते त्या ठिकाणी आपण कलेक्टरच्या माध्यमातून त्यांच्यावरती ऍक्शन घेऊ शकतो. म्हणजे असं एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर एक मध्यंतरी एक केस होती, म्हणजे आता एक 2-3 महिन्यापूर्वीची. त्याचं सगळं चांगलं होतं, तो मॉर्गेज द्यायला तयार होता, एनी प्रॉपर्टी होते म्हणजे इंडस्ट्रियल एरिया होता, तरी देखील बँकेने त्याला टाळाटाळ केली. त्यांनी सांगितलं की फाईल प्रोसेसला आहे, पण मुळात ती फाईल प्रोसेसला घेतलेलीच नव्हती. ती फाईल कुठे फेकून दिली, ती कुठे पडली, त्या बँक मॅनेजरला माहिती नव्हतं. आरबीआयच्या गाईडलाईन नुसार जो एखादा व्यक्ती तुमच्याकडे प्रकरण घेऊन येतोय विदिन 7 days मध्ये त्याला रिप्लाय देणं अनिवार्य आहे. होत असेल तर पुढची प्रोसेस करायला घेणं म्हणजे व्हिजिट करणं, लँड व्हिजिट करणं. नसेल होतं त्याला लेखी स्वरूपात लिहून देणं. तुम्ही डिरेक्टली बँकेत गेलात आणि फर्स्ट डेलाच बँक म्हणते की तुमची फाईल नाही येऊ शकत का, तर बाकीच्या लोकांनी थकवलेली, तर हे अनऑफिशियल रिझन आहे. तुम्हाला लेखी यांच्याकडनं घेणं अनिवार्य आहे. जर तुमच्या माध्यमातून मी तुमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्ही जर आमच्याकडे नाही आलात तरी चालेल, पण तुम्ही वैयक्तिक जरी बिझनेस लोनसाठी जर तुम्ही बँकेला अप्लाय करताय, बँकेकडे तुमची फाईल घेऊन जाताय, बँक सेम डेला तुम्हाला म्हणते की तुमची फाईल नाही येऊ शकत, ते एकदम अनऑफिशियल आहे. तुम्ही बँकेकडनं लेखी स्वरूपात स्टेटमेंट घ्या की माझ्यामध्ये कुठली गोष्टीची कमी आहे. सरकारी योजनेची मी मंजुरी काढून आणली आहे, कागदपत्रांची मी पूर्तता केलेली, तरी देखील जर मला बँक टाळाटाळ करते मग त्यांच्याकडे लेखी घेऊ शकतात. एवढी अथॉरिटी तुम्हाला आरबीआयने दिलेली आहे. लेखी घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती कारवाई करू शकतात. आणि जेव्हा आपण बँकेकडे लेखी मागतो, आता आपण लोकांना सांगतो की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ऍज अ कस्टमर तुम्ही माझ्याकडनं फाईल केली, तुम्ही बँकेकडे गेलात आणि बँकेने तुम्हाला टाळाटाळ केली, डेफिनेटली तुम्ही मला कॉल करताल आणि मी डायरेक्टली बँक मॅनेजरसोबत तो कॉल कनेक्ट करून देतो. मग त्यांना कळतं की यांनी कुठला तरी काय म्हणतात ना की समंजस माणसाकडनं किंवा चांगल्या व्यक्तीकडनं कन्सल्टन्सीकडनं काम करून घेतलं म्हटलं याचं काम करणं अनिवार्यच आहे. नसेल होत ऑफिशियल रिझन तुम्हाला द्यावंच लागतं. होती फाईल आणि तुम्ही रिझन देताय की नाही होतं त्या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. पण मग हे असं किती केसेस मध्ये होतं? कारण की आपण म्हणतो ना की सरकारी बँकेकडून समजा आपलं लोन घ्यायचं तर सरकारी काम म्हणजे 4 दिवस थांब, ते नाहीच होणार लगेचच. तर मग हे असे किती केसेस होतात की यामध्ये कस्टमरची चुकी नाही, बँके पेशन्स बघते मॅम. तुमच्यामध्ये पण किती पेशन्स आहे, तुम्हाला किती गरज आहे तेही तितकंच मॅटर करतं. ते म्हटलं ना तुम्ही काम कोणाकडनं करून घ्या ते मॅटर करतं. आपल्याकडनं मराठी लोन कन्सल्टन्सीकडनं जर तुम्ही आमच्या मार्फत जर तुम्ही ते प्रकरण करताय, बँकेकडे जर तुम्ही सबमिट करताय, आपण त्याचा फॉलो बँकेकडनंही घेतो की बँक मॅनेजरसोबत आपण कॉल कनेक्ट करून घेतो. मग अशी म्हटलं की जर तुमच्याकडनं नाही होते तुम्ही का नाही करत तेही सांगा. ओव्हरऑल फक्त आणि फक्त एक 45 days ची प्रोसेस आहे मॅम. 1 महिना 1.5 महिन्यात तुमचं प्रकरण मंजूर झालंच पाहिजे. आणि समजा आता कन्सल्टंट कडून न जाता समजा असं काही होत असेल तर भरपूर वेळेस म्हणजे आपण म्हणतो की एक रिश्वत घेण्याचा पण प्रकार असतो, तर तसं पण आढळून येतात का केसेस? आरबीआयच्या गाईडलाईन नुसार या गोष्टी डिस्कस करणं पण बँकेमध्ये अनऑफिशियल आहे. बिकॉज तो व्यक्ती किंवा तो बँक मॅनेजर असेल तो या गोष्टी डिस्कस नाही करत किंवा तो डायरेक्टली त्या कस्टमरकडनं नाही गोष्टी घेऊ शकत, कारण की ते अनऑफिशियल आहे. ते डिस्कस करणं पण त्याला काय त्याचा जॉब पॅरा आहे मॅम. त्या 1 रुपयासाठी त्याचे 10 रुपये तो लॉस नाही करू शकत. तो या गोष्टी डायरेक्टली ऑफिशियली तर नाही होत, बँकांमध्ये तर नाही करत अशा गोष्टी. तुम्ही जर एखाद्या खाजगी एजंटकडनं कामं करून घेतायत, तो एजंट तुमच्याकडनं पैसे घेतो. बँक मॅनेजर किंवा बँक तुमच्याकडनं लोन मंजूर करण्यासाठी कुठला 1ही रुपया घेत नाही. तर आता आपण वळूयात सरकारी योजनांकडे की खरंच अशा किती योजना आहेत की ज्यांचा खरंच फायदा होतो बिझनेसेसला आणि मेन अशा त्या योजना आहेत, आपण त्यांच्याबद्दल डिस्कस करू आता. योजना भरपूर आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट पासून स्टेट गव्हर्नमेंटच्या असा असंख्य योजना आहेत. त्या योजनांच्या माध्यमातून तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकता आणि तुमचा जो बिझनेस आहे त्यासाठी तुम्ही त्या योजनेअंतर्गत तुम्ही सबसिडी घेऊ शकता, योजनेचा बेनिफिट घेऊ शकता. त्यामध्ये प्रामुख्याने स्टेट गव्हर्नमेंट सध्या एक खूप चर्चित म्हणजे खूप गाजलेली अशी योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ. त्या महामंडळाच्या योजनेअंतर्गत त्या समाजासाठी तुम्हाला बिनव्याजी कर्ज मिळतं. बिनव्याजी म्हणजे काय? सर्वसामान्य माणूस जिथे कर्ज घेऊन व्याज भरण्यासाठीच हतबल होतो तिथे ते महामंडळ तुम्हाला व्याजच परत करतंय. बँकेकडनं आपण जे कर्ज घेतो त्याचा व्याजाचा परतावा तुम्हाला ते स्टेट गव्हर्नमेंटचं महामंडळ तुम्हाला परत करतंय. आणि मग त्यासाठी आपण कसं एलिजिबल होऊ शकतो? एलिजिबल म्हणजे जो बँकेचा क्रायटेरिया आणि स्कीमचा क्रायटेरिया सेम असतो. 18 वर्ष पूर्ण असावं. आणि 18 वर्ष पूर्ण म्हणजे कुणासाठी? पुरुषांसाठी 18 ते 55 आणि महिलांसाठी 18 ते 65 वयोगटाचा क्रायटेरिया आहे. आता आपण महिलांविषयी म्हणजे बँक्सकडनं जे लोन मिळतात त्याच्यामध्ये महिलांना किती त्यांचा फायदा आहे किंवा किती त्यांना एक्स्ट्रा लोन मिळतं की त्यांना व्याज कमी मिळतं, काय एक्झॅक्टली आहे? नक्कीच. जर एखादी महिला उद्योजिका असेल, तिला जर तिचा उद्योग सुरू करायचा असेल किंवा आधी असलेला व्यवसाय वाढवायचा असेल तर महिलांसाठी सबसिडीचं प्रमाण जास्त आहे. जिथे तुम्हाला 25% मिळते तर महिलांना 35% मिळते.
आणि सबसिडी म्हणजे एक्झॅक्टली काय? अनुदान गव्हर्नमेंटकडनं ओके. तुम्हाला तो व्यवसाय करण्यासाठी त्या कर्ज रकमेवरती अनुदान दिलं जातं. ओके. आणि ही प्रोसेस साधारण किती ड्युरेशनची असते, की एखादा आपण आज ॲप्लिकेशन केलं तर सरकारी योजनेकडून आपल्याला पैसे मिळायला किती वेळ लागतो? बघा, म्हणजे योजनेचा बेनिफिट असेल की बँकेकडनं कर्ज, कशाबद्दल विचारताय तुम्ही नेमकं? म्हणजे योजना समजा आता एखादी योजना आहे, मी त्याला त्याचा एलिजिबल benefit. होते, हा म्हणजे त्याच्याकडून बेनिफिट असेल किंवा अनुदान जे काय असेल ओके ते मिळायला किती वेळ ओके. लागतो? कर्ज मंजुरीनंतर आता जी योजना आहे हां. PMEGP, ओके. सेंट्रल गव्हर्नमेंटची खूप गाजलेली आणि खूप चांगली अशी योजना आहे हम्म, अनएम्प्लॉयड पर्सनसाठी, ज्यांना ओके. खरंच अगदी मनापासून व्यवसाय चालू करायचा आहे. हम्म, त्यांच्यासाठी खूप चांगली योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला 20 लाखापर्यंत सर्व्हिस सेक्टरसाठी ओके. आणि 50 लाखापर्यंत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी कर्ज मिळतं बँकेकडनं, आणि त्यावरती तुम्हाला 35% सबसिडी मिळते. ओके. जर तुम्ही बँकेकडं 10 लाख रुपये कर्ज घेतलं हम्म. तर तुम्हाला त्यावरती 3.5 लाखापर्यंत सरकार अनुदान सबसिडी ओके, प्रोव्हाइड करते. ओके, ओके. 20 लाख घेतलं की 7 लाख रुपये, तसं तुम्ही हम्म. 50 लाखावरती तुम्हाला 17.5 लाखापर्यंत गव्हर्नमेंटकडनं अनुदान मिळतं. ते कधी मिळतं? हम्म. बँकेकडनं कर्ज मंजूर झालं की पुढच्या 6 महिन्यात ते 3 वर्षात ते कधी मंजूर होतं. अच्छा. हो, म्हणजे त्याचा लॉकिंग पिरियड 3 वर्षाचा आहे. हम्म. पण आमचा एक्सपिरियन्स आतापर्यंतचा की जर त्याने जर हप्ते वेळेची वेळी परतफेड केले, हम्म. तो जर बँकेसोबत लॉयल राहिला ना तर सबसिडी त्याला 6 महिन्यातही मंजूर होते. अच्छा. त्याच्या लोन अकाउंट मध्ये ती जमा होते. ओके ओके. आणि मग त्याला काही असतं का की रिपेमेंट किंवा असं काही नसतं? डेफिनेटली तुम्ही जर हप्ता थकवला हां. तर तुम्ही त्यासाठी एलिजिबल नाहीयेत. ओके. तुम्हाला त्यासाठी हप्ता रिपे करणं वेळेची वेळी खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत आता हप्ते तर तुम्हाला 5 वर्ष 7 वर्ष जे काय करत कर्ज परतफेडीचा कालावधी तोपर्यंत रिपे करणंच आहे. हम्म, पण तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीमचा बेनिफिट जर नक्कीच घ्यायचा असेल, हम्म. जोपर्यंत सबसिडीची रक्कम मंजूर होत नाही तोपर्यंत तुम्ही हप्ते थकवले तर ती मिळत नाही. ओके ओके. आणि स्टेट गव्हर्नमेंटचं तुम्ही सांगितलं की योजना, पण अजून बरोबर. सेंट्रल गव्हर्नमेंटची काही आहे? PMEGP तेच म्हटलं तुम्हाला, ओके. प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, ओके. म्हणजे पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना. हम्म, हम्म. या योजनेअंतर्गत तुम्हाला रक्कम तुम्ही बँकेकडनं 50 लाखापर्यंत घेऊ शकता आणि त्यावर तुम्हाला 35% गव्हर्नमेंट सबसिडी प्रोव्हाइड करते. म्हणजे काय, व्याजापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला सबसिडीच्या माध्यमातून जास्त मिळते. ओके जेवढं तुमचं व्याज आहे त्याहीपेक्षा जास्त रक्कम तुम्हाला सबसिडीच्या माध्यमातून तुम्हाला परत मिळते. ओके. आणि आपण समजा बाकी योजनांचा लाभ घेतोय सरकारच्या, ओके की समजा आता लाडकी बहीण योजना असेल किंवा अजून काही योजना असतील, आपण त्यांचा लाभ घेतोय, ओके. तर आपल्याला मिळते का सबसिडी? डेफिनेटली तो पार्ट वेगळा आहे, हा पार्ट वेगळा आहे. हां. आणि बिझनेस लोन साठी तुम्ही फाईल करताय हम्म, आणि तो पार्ट वेगळा आहे. ते स्टेट गव्हर्नमेंटची योजना आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे. फक्त ओके. त्याच योजनेचा फायदा तुम्ही एकदाच घेऊ शकता कुटुंबामध्ये. हम्म, हम्म. जर तुम्ही एखाद्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीमचा जर तुम्ही फायदा घेतला असेल, तोच व्यक्ती परत त्या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही. आता तुमच्या कन्सल्टन्सी बद्दल थोडं सांगा, की तुम्ही म्हणजे नाव आणि तुम्ही कसं मदत करताय लोकांना? ओके. मराठी लोन कन्सल्टन्सी म्हणजे मराठी माणसासाठी, म्हणजे माझंच वैयक्तिक उद्दिष्ट असं आहे हम्म, किंवा माझा हेतू असा आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस हा उद्योजक व्हावा. ओके. आज बघायला गेलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना हे समजलंय, हम्म, थोडं लेट समजलंय, पण समजलंय की जॉबपेक्षा बिझनेस कधीही चांगला. बरोबर. 9 ते 5 जॉब करून हम्म, काही होत नाही. मी म्हणतो ना, मी बऱ्याचदा माझ्या पॉडकास्टमध्ये मी सांगितलंय की जॉब करून फक्त गरजा पूर्ण होतात. ज्याला आपली स्वप्न पूर्ण करायची नाही हम्म, त्याने नक्कीच बिझनेस करावा. हम्म. सो मराठी लोन कन्सल्टन्सीच्या माध्यमातून तुम्हाला बिझनेस लोनसाठीच नाही, तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला पुरेपूर सहकार्य करतो. ओके. डॉक्युमेंटेशन पासनं त्या सरकारी योजनेची मंजुरी, त्यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता, बँकेला हवी असणारी कागदपत्र, ही संपूर्ण कागदपत्रांची पेटी पॅक फाईल तुम्हाला, सर्व कामं ही तुम्हाला एका छताखाली मिळतात. तुम्हाला कुठेच जायची गरज नाही. त्यामुळे तुमचा टाइम वाचतोय आणि तुम्ही कुठे खासगी एजंटला फसले जात नाहीये. हम्म, तुम्हाला खर्चही कमी येतोय अगदी माफक दरामध्ये. हम्म. म्हणजे तुमचं जे काम 3-4 महिन्यात होणार आहे ते ऑफिशियली तुम्हाला महिन्यात तुमचं काम पूर्ण होऊन जातं. मराठी लोकांनाच लोन प्रोव्हाइड करणं असं काही विशेष त्यामागे कारण? मराठी नाही बरं का, माझं असं उद्दिष्ट आहे की जो व्यक्ती मराठी बोलतो तो महाराष्ट्रात राहतो तो व्यक्ती म्हणजे तो मराठी. ओके. असं नाही, त्यामध्ये भरपूर आहे. सरकारी योजना कास्ट कॅटेगरी वाईज आहे आणि मला माझा मराठी माणूस पुढे घेऊन जायचा आहे. हेच माझं एक उद्दिष्ट आहे. आता सामान्य व्यक्तींबद्दल आपण बोलू. शेतकरी पण एक महत्वाचा मुद्दा आहे, की शेतकऱ्यांना पण लोन मिळतं. मग बऱ्याच वेळेस ते आता सगळं नेचरवर डिपेंड असतं, त्याच्यामुळे त्यांना रिपेमेंट करणं अवघड जातं. बरोबर. तर अशा वेळेस बँक्स त्यांना कशा प्रकारे सपोर्ट करतात, किंवा एकदा कर्जमाफी समजा झाली तर ती खरंच ग्राउंड लेवलला होते का, की अजूनही त्यांना रिपे करावं लागतं, असं काही? पहिला मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांवरती सगळं काय म्हणतात ना, इकॉनॉमी डिपेंडेंट आहे. हो. तो जर जगला तो जगाचा पोशिंदा आहे. हम्म, जर तो थकला तर सगळं ढासळतं, सरकार पण ढासळतं. आज बघायला गेलं की सरकारी शेतकऱ्यांवर डिपेंड आहे.
पण जर बघायला गेलं तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेमला काय म्हणतात ना की टार्गेट फेस करणं त्यांनाच करावं लागतं. आता कर्जमाफी हा नंतरचा पार्ट आहे, पण शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं की दिलं जातं. प्रत्येक शेतकरी त्याला बँकेकडनं त्याच्या ग्रामीण भागात जी कुठली बँक दिलेली त्या बँकेकडनं तो क्रॉप लोन घेतो, पीक कर्ज. शेती करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला क्रॉप लोन आणि सहज मिळतं. त्याला काही डॉक्युमेंटेशन वगैरे लागत नाही. पण ते घेतलेलं जे पीक कर्ज आहे, आता पीक कर्ज म्हणजे व्यावसायिक कर्ज हे वेगळं झालं गव्हर्नमेंट स्कीमचं, आणि पीक कर्ज म्हणजे काय, त्याला शेतीसाठी लागणारं भाग भांडवल तो त्याच्या बँकेकडनं तो प्रत्येक शेतकरी घेतोच. त्याला ते त्याच्या व्हॅल्युएशन नुसार किंवा त्याची जमीन किती आहे त्याच्या बेसवर त्याला ते कर्ज दिलं जातं. ते जर माफीसाठीच किंवा सरकारने डिक्लेअर केलं की कर्जमाफी होतीये, त्यामध्ये कसं असतं माहिती का, डिपेंड करतं की ती अमाऊंट त्याने किती घेतलेली आहे. बरोबर, 10 लाख घेतलीये, 5 लाख घेतली की 3 लाख रुपये घेतलीये. कर्जमाफी हा पार्ट कसा आहे, जर सरकारने जर जाहीर केलं की मी कर्जमाफी करतोय आणि जर वर्ण जर केली तर डेफिनेटली त्यापर्यंत ती रक्कम पोहोचते त्या बँकेमार्फत. कर्जमाफी कोणाची होते, शेतकऱ्यांची होते. रिपे करायची गरज पडत नाही, कारण बँक डिरेक्टली त्याला एनओसी देऊन टाकते. त्याला कुठलाही हप्ता त्यानंतर भरायची गरज पडत नाही. पण मग त्याच्यानंतर त्यांची जी जमीन किंवा जे मॉर्गेज ठेवलेलं असतं, नाही, मुळात त्याच्यावरचा बोजा तो निघूनच जातो. त्यावरती कुठल्या प्रकारे जे मेन्शन असतं ना की यावरती तुम्ही बोजा चढवलाय किंवा तुम्ही जे कर्ज घेतलं जे दिसतं ते नाही दिसत नंतर कर्जमाफी झाल्यानंतर. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, त्यांचं सगळं कर्ज नीट होईल, पण त्याच्यानंतर त्यांच्या मुलांना समजा एज्युकेशन लोन घ्यायचं असेल, बिझनेस लोन घ्यायचं असेल, तर त्यांचं सिबिल आता खराब झालेलं आहे घरच्यांचं, तर मग त्यांच्यावरती काही इफेक्ट होतो का मुलांवरती? नाही, तो पार्टच वेगळा आहे. एज्युकेशन लोन, बिझनेस लोन आणि क्रॉप लोन. जर शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारने केली आहे तर ती ऑफिशियली केली, त्याचा इम्पॅक्ट त्यावरती नाही पडत. पण जर ठरवूनच केलंय की फॉर एक्झाम्पल जर रिपेची तारीख जवळ आली आणि त्याने कर्जमाफीसाठी ते रिपेमेंट नाही केलंय, पण तसं बघायला गेलं तर मध्यंतरीच स्टेट गव्हर्नमेंटने एक GR काढलाय की बँका जर तुम्हाला क्रॉप लोनमुळे जर तुमचं सिबिल खराब झालं असेल आणि तुम्हाला लोन देण्यासाठी नकार देत असेल तर त्यावरती FIR दर्ज करा किंवा तुम्ही कारवाई करा, असं डायरेक्ट स्टेट गव्हर्नमेंटने ऑफिशियल स्टेटमेंट दिलंय. म्हणजे जर काय होतं माहितीये का, ग्रामीण भागामध्ये ना, मग अशी म्हटलं की शेतकऱ्यांना मुळात सिबिल हा प्रकारच माहिती नसतो मॅम. सो त्या गोष्टीमध्ये जर सिबिल खराब झाला असेल त्याचा इम्पॅक्ट इथून मागे पडायचा. अजूनही बँका बघतात, जर क्रॉप लोनमुळे जर तुमचं सिबिल खराब झालंय तर बँका तुम्हाला लोन देण्यास नकार देतात. मध्यंतरीच कॅबिनेटमध्ये सेंट्रल मिनिस्टरने पण हा ठराव मंजूर केला, जर बँका तुम्हाला तुमच्या पीक कर्जामुळे जर तुमचं सिबिल खराब झालं असेल म्हणून कर्ज देण्यास नकार देत असेल, तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करू शकता. बँकांना अथॉरिटी नाहीये आता की जर त्या गोष्टीमुळे सिबिल तुमचं खराब झालंय ते कन्सिडर नाही करायचंय. शेतकऱ्यांना ही खूप आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही पीक कर्ज जर थकवलं असेल आणि त्यामुळे तुमचं सिबिल जर खराब झाला असेल तर तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी तुम्ही बँकेकडनं कर्ज घेऊ शकता. आता आपण फन सेगमेंट कडे वळूयात, ज्याच्यामध्ये एकदम हलके फुलके प्रश्न विचारणार, ज्याच्या मागे काही लॉजिक नाहीये. सगळ्यात पहिला प्रश्न, जर बँकेमध्ये दरोडा टाकायचा असेल तर प्रोसेस काय आहे? पहिले तर दरोडा का टाकायचा आहे, त्याला तेवढ्या मोठ्या रकमेची का गरज पडली, मला त्याला हे विचारावं लागेल पहिले. मला तर वैयक्तिक अजून एक्सपिरियन्स नाहीये, मलाच कोणाच तरी मुलाखत घ्यावी लागेल पहिले. कारण की कधीतरी माणसाला वाटलंच असेल की जाऊ दे एकदा बँकेत दरोडा टाकून देऊ. कधी कधी साहजिक होतं ना की जर हतबल झाला व्यक्ती, त्याच्याकडे काहीच नाहीये, लास्ट ऑप्शन तोच आहे, एक तर ATM फोडायचं, डोक्यात येतात असे विचार, किंवा बँकेत दरोडा टाकायचा. ATM वरच आता जसं तुम्ही लोकांना लोन प्रोव्हाइड करून देता, तर कधी कोणत्या क्लायंटमुळे असं वाटले का की तुम्ही स्वतःच ATM आहात त्या क्लायंटचे, की कधी मिळणार माझे पैसे? नक्कीच. काय होतं माहिती का की ज्यावेळेस फाईल प्रोसेसला दिल्यानंतर त्याला असं वाटतं की उद्या परवा मला पैसेच भेटणार आहेत लगेच, आणि त्याला मुळात हा मोठा खूप गैरसमज आहे की लोन आम्ही देतो किंवा स्कीम लोन देते. त्या डोक्यात पहिले आम्ही हे कन्सेप्ट क्लिअर करतो की बँक लोन देते, आम्ही लोन देत नाही. सगळ्यात कटकटा क्लायंट आतापर्यंतचा काय होता, कसा होता तो? खूप काय म्हणतात ना की ऑन द नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स मॅम. काही लोकांना बिझनेस काय करायचं हे माहिती नसतं, ते आम्हालाच विचारतात बिझनेस काय करायचं तुम्हीच सांगा, लोनही तुम्हीच द्या. खूप मोठे एक्सपिरियन्स मॅम. म्हणजे काही लोकांना त्यातलं नॉलेजही नसतं, त्यांना वाटतं की आज प्रोसेस केली म्हणजे उद्या लगेच पैसे मिळणार आहेत. सो असं नसतं, त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो, तेव्हा कुठेतरी ते प्रोसेस होते. लोनची अमाऊंट हातात मिळाल्यानंतर कोणत्या क्लायंटनी घरी जेवायला बोलवलंय का?
बऱ्याच वेळा बोलवलंय, खरंच खूप वेळा बोलवलंय. काय होतं माहितीये का, म्हणजे फनी क्वेश्चन म्हणून नाही, पण त्या लोकांचं एक ड्रीम असतं मॅम. आतापर्यंत भरपूर अनुभव आलेत की त्यांना कधी अपेक्षा नसेल की त्यांच्या अकाउंटला 15 लाखाची 50 लाखाची 10 लाखाची रक्कम येईल. त्यांचा ड्रीम बिझनेस ते उभं करू शकतील. सो खूप भारी एक्सपिरियन्स आहे की ज्यावेळेस लोन फाईल मंजूर होते ते आवर्जून घरी बोलावतात, पण प्रत्येकाच्या घरी जाणं पॉसिबल नाहीये. आणि कधी असं झालं की नंतर त्यांनी फोनच उचललेला नाहीये तुमचा? नाही, काय होतं माहिती का, आमचे फोन उचलू वगैरे ना उचलू, बँकेचे उचला फक्त, कारण की रिकव्हरीसाठी ते कॉल करतील, तुम्ही हप्ते तर गहू नका. कधी कोणत्या क्लायंटने तुम्हाला गॅरंटर व्हा असं सांगितलंय का? बऱ्याच वेळा सांगितलंय, सर तुमचं सिबिल सांग. नाही, पॉसिबलच नाही. कारण मी तर म्हणतो कुणाला गॅरंटर जर होत असेल ना, अशा व्यक्तीला लावा की त्या व्यक्तीची प्रोफाईल चांगली असावी. मी तर अजूनपर्यंत कुणाला झालेलो नाहीये. आता बँकेत दरोडा टाकण्याची प्रोसेस तर माहित नाही आपल्याला, पण समजा ते एखाद दिवशी लिगल झालं तर काय होईल? सगळ्यात पहिले मी असेल मग दरोडा टाकणारा. चालेल, खूप खूप धन्यवाद. तुम्ही द HCF स्टुडिओमध्ये आलात. आपल्या ऑडियन्सला खरंच खूप छान उत्तरं मिळाली आहेत आणि खूप खूप धन्यवाद. परत भेटूयात. नक्कीच. तुमच्या आणि माझ्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचतायत. खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे की तुम्ही हा उपक्रम राबवताय. सो तुम्हाला एक खूप खूप शुभेच्छा. अशाच सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. थँक्यू.